गुड मॉर्निंग. उठा उठा, पिकनिकला जायची वेळ झाली. आम्ही निघालो होतो फॅमिली फ्रेंडसोबत पिकनिकला. आता आलो आहोत आम्ही दादर स्टेशनला. गीतेश तर खूपच एक्सायटेड होता पिकनिकसाठी. तुम्ही बघू शकता आकाशात काळे ढग आले होते, पाऊस पडणारच होता. मग आम्ही पोचलो प्लॅटफॉर्मला. गीतेश वाट बघतोय कधी एकदा ट्रेन येते आणि आम्ही जातोय. नंतर लगेच पावसाने दमदार बॅटिंग सुरूच केली. मग आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. थोड्याच वेळात आमची बदलापूर ट्रेन आली. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता. बदलापूरला आल्यानंतर इथे वहिनींनी जेवणाची सुरुवात केलीच होती. चिकन ग्रेव्ही, भात असा आमचा जेवणाचा प्लॅन होता. मग मी नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवले होते. कांदे पोहे रेडी झाल्यानंतर सर्वांनी आम्ही मस्त असा पोट भरून नाश्ता केला. आमचं जेवणसुद्धा रेडीच झालं होतं. सर्व आवरल्यानंतर आम्ही कॉलनीच्या बाहेर आलो. मग तिथे काही फोटोज क्लिक केले. मग आम्ही ठरवत होतो गाडीतून कोण जाणार, बाईकवरून कोण जाणार, अशी सर्व प्लॅनिंग सुरू होती. मग अर्धे जण गाडीतून गेले आणि बाकी बाईकवरून गेले. बदलापूर म्हणजे मस्त असं गावाला आल्यासारखं फील होतं. आजूबाजूला सर्वीकडे हिरवगार असं निसर्ग होता. थोड्याच वेळात मग आम्ही आमच्या रिसॉर्टला येऊन पोहोचलो. रिसॉर्टचं नाव होतं शांतीसागर. इथून आम्ही आत एंट्री केली. आतमध्ये तर भरपूरच जागा होती पार्किंगसाठी. सर्वजण पिकनिकसाठी येतच होते. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली. मग मुलं गाडीतून बाहेर आली. तिथे सुद्धा आम्ही 1-2 फोटोज काढले आणि मग सर्वजण एकदम मुकाट सुटले. सगळे पळत पळत गेले. कधी एकदाचे आज जातो असं सर्वांना झालं होतं. ही आमची गँग चाललेली आहे. एक ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे. चला आता आम्ही आत एंट्री करतोय रिसॉर्टमध्ये. टोटल आम्ही छोटे मोठे पकडून 10 जण होतो. मग आम्ही 10 तिकीट्स घेतल्या. एंट्री फीज होती 350 रुपीज. चला तर मग आता आपण आत जाऊया. मला तर मी कधी जाते आणि पाण्यात उतरते असं झालं होतं. बघू शकता तुम्ही इथे. आता इथून सुरुवात झाली ती मजा मस्तीची. पाणी कमी असल्यामुळे टेन्शन नव्हतं. कोण कुठे गेले, मुलं कुठे गेलेत, सर्वजण जो तो आपापल्या आवडीनुसार स्लाईडवरून वगैरे मजा करत होता. ही आमची मोठी गँग आणि बच्चा पार्टी मस्त स्लायडिंगवरून मजा करत होती. आमच्यात एक छोटा मेंबरसुद्धा होता, छोटीशी आमची सावी. मग आम्ही इथे थोडेसे फोटोज काढले पाण्यामध्ये. हे बघा अर्णव आणि गीतेश किती मजा करत आहेत. गीतेश तर काय खूपच एक्सायटेड होता. त्याला जायचंच होतं पिकनिकला म्हणून. शेवटी त्याचं स्वप्न पूर्ण केलं. सुट्टी पडल्यापासून तो रडत होता जाऊया जाऊया. आणि 1 तास आम्ही रिसॉर्टला गेलो. मग आम्ही पाण्यामध्ये थोडा रेन डान्स केला. मला तर डान्सची अगोदरच आवड. एन्जॉय. हे बघा मस्त असं वरून पावसाच्या पाण्यासारखं पाणी पडते आणि मी एकदम भारी एन्जॉय करत होते.
मग सुरू केला मी आमचा आगरी डान्स. गर्दी हळूहळू वाढत होती. काय भारी एन्जॉय वाटत होती पाण्यात. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदातूनच तुम्हाला कळेल. हे आहेत आमचे साहेब. बघा ते पण कसे पाण्यात मस्त एन्जॉय करतात. त्यांना देखील माझ्यासारखीच पाण्यात एन्जॉय करायची खूप आवड आहे. बच्चा पार्टीला तर काय पाण्यात मजाच वाटत होती. त्यांचे आपले वेडेवाकडे काहीतरी प्रकार चालू होते पाण्यामध्ये. आमच्या छोट्या सावीला तिच्या पप्पांनी कशी उचलून घेतली होती बाहुबलीसारखी. मग आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही दुपारनंतर बाहेर जेवायला आलो. आम्ही जेवण घरातूनच करून आणलं होतं, त्यामुळे टेन्शन नव्हतं. छान असं गावी वनभोजन करतात तसं आमचं जेवण चालू होतं. फिर से वन्स मोर वन्स मोर. मुलांना कसं जेवण झालं तुला? की तू पण बस बस तू बस. आम्ही जेवतोय, तुम्ही पण येडे या. येईल थांब बस. आणि बाकी. खाली पाहिजे. वनभोजनाचं फील आलंय. फिर आहे. वनभोजन करतोय असं फील आलंय. नाही आहे की ग्लास दे. जेवून झाल्यानंतर पुन्हा आम्ही पाण्यात एन्जॉय करायला आलो. आमचे 3 मेंबर्स म्हणजे आमचे तिघींचे पण नवरे बघा पाण्यात रेन डान्समध्ये कसे मजा करतात. त्यांची चांगलीच एन्जॉयमेंट चालू होती. ह्या पाण्यात आमच्या सर्वांचा मस्त असा रेन डान्स झाला. आणि मग असं करता करता कधी 5 वाजले ते आम्हाला कळालंच नाही. रिसॉर्टचा टाईम संपत आला होता. अशा प्रकारे आम्ही रिसॉर्ट पिकनिक एन्जॉय केली. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय.